जब तक इंसान मजबूर नहीं होता ना, तब तक मजबूत नहीं। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून, शेअर नाही केलं तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन एकदम जबरदस्त व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं ते सर्व काय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये बीटमार्क आणि शेक इफेक्ट किंवा अलर्ट मोशन APK प्रो APK विना वॉटरमार्कचा हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग फ्लॅश प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मग फ्लॅश प्रोजेक्ट बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं लिरिक्स वगैरे ॲड करून दिलेलं मित्रांनो, एकदम छान असं आपण जे का सेकंड आपलं लोगो PNG सेकंड PNG वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो ह्या फोटोला ॲड करून घ्यायचा मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला अशा जिथं पण आपले फोटो तिथं पण जायचं मित्रांनो। 7.00च्या बीटला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे का आता जे फोटो ॲड केले त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं। मग लास्ट पण ओढून घ्यायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन आपला सेकंडमध्ये 2 पार्टमध्ये ह्या बीटला काही पण नाही करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट कट करून घेतल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं, जसं की 7.00च्या बीटला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का अशा प्रकारे इमोजी पेज दिलेला आहे मित्रांनो, ह्या इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा एक व्हिडिओ दिला आहे, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं, जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट होऊन जाईल सॉन्ग। आपल्या जे का खालचं लोगोचा व्हिडिओ त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो जे का 3 फोटो आहे त्या 3 फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रोजेक्ट सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रोजेक्ट 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण आणखीन आपला बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। जे वरचे 2 लेअर आहे त्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून मग आपला सिलेक्ट केल्यानंतर मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो, जसं की आपला अशा प्रोजेक्ट 7.00च्या बीटला यायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचे। पेस्ट 2 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग व्हिडिओवरती वर शेअरवरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.